नमस्कार भावांनो, स्टडी सर्कल यूट्यूब चॅनलमध्ये मी सुभाष टेकाम आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो। भावांनो, पेसा मोबिलायझर यांच्या मानधनामध्ये वाढ झालेली आहे आणि त्यांना सध्या किती मानधन मिळत आहे यासंबंधी ऑलरेडी एक व्हिडिओ टाकला होता। मात्र काही पेसा मोबिलायझर बहिणींनी मला कॉल केलं की दादा ते जी आर आम्हाला उपलब्ध करून द्या, तर त्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे। भावांनो, प्रत्येक पेसा ग्रामपंचायतींमध्ये एक पेसा मोबिलायझर राहते आणि याची अट म्हणजे मोबिलायझर ही बचत गटाची सदस्य असली पाहिजे। नियुक्ती ग्रामसभेत सर्वानुमते किंवा बहुमताने केली जाते। तिला साधारण तरी संगणकाचं ज्ञान असायला पाहिजे, कारण पेसा मोबिलायझरला संगणकीकरण मोबिलायझेशन करावं लागतं। आणि महत्त्वाची अट म्हणजे ती सर्वात महत्त्वाची अट म्हणजे ती बचत गटाची सदस्य असली पाहिजे। पेसा मोबिलायझरची नियुक्ती कशा पद्धतीने केली गेली पाहिजे यासाठी 22/1/2016च्या जी आरमध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे आणि सोबतच दिनांक 22/1/2018च्या जी आरमध्ये पेसा मोबिलायझरची जबाबदारी आणि कर्तव्य यासंबंधी माहिती सांगितलेली आहे। आणि पेसा मोबिलायझर यांच्या मानधनात सुद्धा वाढ झालेली आहे। आपल्याला हे तिन्ही जी आर माझ्या टेलिग्राम चॅनलमध्ये मिळून जाईल। लिंक खाली डिस्क्रिप्शन आणि कमेंट बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथून आपण डाउनलोड करू शकता। ठीक आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट, पेसा मोबिलायझरची निवड केल्यानंतर मोबिलायझर व्यवस्थित काम करत नसेल, शासनाने ठरवून दिलेल्या जबाबदाऱ्या पार पाडत नसेल, तर ग्रामसभा आणि पंचायत तिला समज देऊन सुद्धा त्यांच्या कामात काहीच प्रगती झाली नाही, तर ग्रामसभा त्या संबंधीचा ठराव घेऊन त्यांना बडतर्फसुद्धा करू शकते। मात्र बडतर्फ करण्यापूर्वी त्यांना त्यांची बाजू मांडण्याची संधी दिली गेली पाहिजे। मात्र पेसा मोबिलायझर हे ग्रामपंचायतीचे कर्मचारी अथवा नोकर असणार नाही, त्याच्यामुळे पंचायतीची इच्छा असेपर्यंत ते आपल्या पदावर असू शकतात। पेसा मोबिलायझर यांच्या मानधनामध्ये वाढ होऊन जवळपास 1 वर्ष होत आलं, तरी पण काही ग्रामपंचायतींमध्ये जुन्याच पद्धतीने म्हणजे 2,500 रुपयेच मानधन त्यांना दिल्या जात आहे। या विषयावर एक पेसा मोबिलायझर बहिणीचं मला फोन आलं आणि ती म्हणाली, भाऊ तुम्ही पेसा मानधन वाढ संदर्भात जे व्हिडिओ टाकलं होतं ते व्हिडिओ आम्ही बघितलं आणि त्यासंबंधी सरपंच सचिवांसोबत बोललो असता ते म्हणाले की असला कोणताही जी आर नाही, आम्ही देऊ शकत नाही, तसं काही असेल तर तो जी आर दाखवा। मात्र त्या बहिणीकडे ते जी आर उपलब्ध नव्हतं आणि महत्त्वाचं म्हणजे मानधनवाढी संदर्भात व्हिडिओच्या माध्यमातून जे माहिती दिलं होतं त्याच्यामध्ये मानधनात किती वाढ झाली आणि कधीपासून झाली सांगितलं होतं। पण कसं आहे ना, कोणतीही गोष्ट सिद्ध करायसाठी पुरावा दाखवावा लागतो, तेव्हा कुठे त्याला ते मानतात। वास्तविक पाहता कोणताही जी आर असो त्यासंबंधी माहिती देणं हे सरपंच सचिवाचं कर्तव्य असते आणि सोबतच तालुका पेसा समन्वयकांनी सुद्धा या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे, कारण पेसा मोबिलायझर यांना गाईड करायचं काम पेसा तालुका समन्वयक सचिव सरपंच यांचं असते, मात्र असं होताना दिसत नाही। पेसा मोबिलायझर मानधनवाढी संदर्भातलं जी आर आहे त्याच्यातले काही महत्त्वाचे मुद्दे मी आपल्याला वाचून दाखवणार आहे। ऑलरेडी हा जी आर तर आपल्या टेलिग्राममध्ये मिळूनच जाईल। तर पहा, दिनांक 17/10/2022 हे जी आर आहे प्रति माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व 13 पेसा जिल्हे म्हणजे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे हे पत्र पाठवलेलं आहे। राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियानांतर्गत पेसा अंतर्गत ग्रामसभांचे संघीकरण मोबिलायझेशन करण्यासाठी आणि पेसा नियमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठीच्या दृष्टीने महिला बचत गटांना ग्रामसभा मोबिलायझेशनची जबाबदारी देण्यात आलेली आहे। संदर्भ क्रमांक 2 नुसार निवड केलेल्या ग्रामसभा मोबिलायझर मार्फत ग्रामसभांचे संघीकरण मोबिलायझेशन करण्यात येते। या ग्रामसभा मोबिलायझर्स यांना सन 2022-23 मध्ये संदर्भ क्रमांक 2 नुसार 31/12/2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे। सदर आदेशानुसार नमूद केल्याप्रमाणे ग्रामसभा मोबिलायझर्स यांना 1 दिवसाचा तांत्रिक खंड देऊनच मानधन अदा करावे। याबाबतचा पूर्तता अहवाल विहित प्रमाणपत्रासह या कार्यालयास पाठविण्याबाबत जिल्ह्यांना कळविण्यात आले होते आणि त्यानुसार सर्व जिल्ह्यांचे अहवाल प्राप्त झालेले आहेत। संदर्भ क्रमांक 1 नुसार ग्रामसभा मोबिलायझर्स यांचे मासिक मानधन रक्कम 2,500 रुपये प्रमाणे नमूद आहे। यामध्ये संदर्भ क्रमांक 4 नुसार सुधारणा करण्यात आली असून राज्य शासनाने पेसा क्षेत्रातील प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या ग्रामसभा मोबिलायझर यांना 4,000 रुपये मासिक मानधन मंजूर केलेले आहे। त्यानुसार 1 ऑक्टोबर 2022 पासून ग्रामसभा मोबिलायझर यांचे मासिक मानधन रक्कम हे 4,000 रुपये प्रमाणे मंजूर करण्यात येत आहे। म्हणजे 1 ऑक्टोबर 2022 पासून पेसा मोबिलायझर यांना जे 2,500 रुपये मानधन मिळत होतं त्याच्यात 1,500 रुपये वाढ करून 4,000 रुपये करण्यात आलेली आहे। म्हणजे 4,000 रुपये आता पेसा मोबिलायझर यांना मानधन मिळणार आहे। या सर्व निवड केलेल्या व कार्यरत असलेल्या ग्रामसभा मोबिलायझर्स यांना माहे सप्टेंबर 2022 पर्यंतचे मासिक मानधन रक्कम 2,500 रुपये प्रमाणे व माहे ऑक्टोबर 2022 पासूनचे मानधन दरमहा 4,000 रुपये प्रमाणे दिल्या जाणार आहे। केंद्र शासनाने ग्रामसभा मोबिलायझर यांचे वाढविलेले मानधन विचारात घेता त्यांच्याकडून शासनाच्या शासन परिपत्रक
दिनांक 22/1/2018 निश्चित केलेल्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी त्यांच्या कामाचा गटविकास अधिकारी, तालुका प्रशिक्षक, समन्वयक पेसा आणि नियमितपणे आढावा घ्यावा। त्याचप्रमाणे जिल्हा व तालुका प्रशिक्षण समन्वयकांनी नियमितपणे पेसा गावांना भेटी देऊन त्यांच्या कामाचे नियंत्रण करावे। काही ग्रामपंचायतींमध्ये पूर्ण मानधन दिल्या जात नाही, मात्र काही ग्रामपंचायतींमध्ये पेसा मोबिलायझर कामच करत नाही, मग मानधन कशाला वाढवून देऊ असं त्या ग्रामपंचायतीचे सरपंच सचिव म्हणतात। मात्र साहेब, मानधन जे आहे ना, मानधन केंद्र सरकारनं वाढवून दिलं आहे, तुम्हाला वाढवून देण्याची काहीच गरज नाही, फक्त तुम्हाला त्याची अंमलबजावणी करायची आहे। जबाबदाऱ्या कशा पद्धतीने पार पाडावे यासाठी मोबिलायझर यांना प्रशिक्षण दिले जाते, तेव्हा सरपंच सचिवांनी जर मनात ठरवलं तर त्यांच्याकडनं चांगल्या पद्धतीने काम करून घेऊ शकतात। 13 जिल्ह्यातल्या सर्व मोबिलायझर बहिणींना हा GR लागू आहे। आपल्याला लक्षात आलं असेल की पेसा मोबिलायझर हे जे पद आहे हे काही सरकारी नाही आहे आणि महत्त्वाची गोष्ट, पेसा मोबिलायझर हे ग्रामपंचायतीचे कर्मचारी नाही किंवा कोणतेही नोकर नाही, तर पंचायतीचं इच्छा असेपर्यंत ते आपल्या पदावर राहू शकतात। आणि महत्त्वाचं म्हणजे पेसा मोबिलायझर हे जे पद आहे हे महिला बचत गटाच्या सदस्यांनाच देता येते। पेसा मोबिलायझरच्या जबाबदाऱ्या काय असतात यासंबंधी ऑलरेडी एक व्हिडिओ बनवलेला आहे, आपल्या चॅनलमध्ये आपण पाहू शकता। तर भावांनो, पुन्हा भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये एखाद्या नवीन विषयासोबत। तोपर्यंत जय महाराष्ट्र, धन्यवाद।